नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुयोग कुरळकर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण आणि परिस्थितिकी या विषयाशी निगडीत महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज आणि ज्या टर्मिनॉलॉजीजवरती आतापर्यंत आयोगानं प्रश्न विचारलेले आहे. फॉर एक्झाम्पल इकोटोन काय असतं, बायोम काय असतं आणि बायो ॲक्युम्युलेशन काय असतं, बायो मॅग्निफिकेशन काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईनं अभ्यास या सेशनमध्ये करणार आहोत. माझं BSc एन्व्हायरमेंट सायन्स झालेलं आहे, त्यामुळं या विषयाशी संबंधित ज्या इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपण खूप डेप्थमध्ये समजून घेणार आहोत, ज्या तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी खूप हेल्पफुल ठरतील. चला तर मग सुरू करूया या सेशनला. सगळ्यात पहिला महत्त्वाचा जो इथं मुद्दा आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंट काय असतं किंवा इकॉलॉजी ही टर्म काय आहे, ज्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती असतं जनरली. तर एन्व्हायरमेंट म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो द ऑल लिव्हिंग थिंग्स ऑन द सरफेस ऑफ द प्लॅनेट. आपण म्हणू शकतो आपल्या पृथ्वी तलावावरती जे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत आणि त्यांचा जो इन्फ्लुएन्स आहे एन्व्हायरमेंटसोबत, म्हणजे आपण म्हणू शकतो ग्रोथ, सस्टेनेबिलिटी, शाश्वतता आणि जी त्यांची वाढ आहे त्यासोबतचा जो त्यांचा संबंध आहे. त्याचबरोबर ऑल नॅचरली ऑकरिंग लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत, जे आपण म्हणू शकतो बायोटिक अँड अबायोटिक. हा शब्द त्या ठिकाणी तुम्ही आतापासून वापरू शकता, बिकॉज त्या गोष्टीवरती पुढं एक कन्सेप्ट असतो की बायोटिक म्हणजे काय आणि अबायोटिक म्हणजे काय. तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव आणि निर्जीव यांच्या सगळ्या आपण म्हणू शकतो या सर्वांना एका ठिकाणी एकत्रित करून जी गोष्ट तयार होते त्याला आपण म्हणतो पर्यावरण. आणि त्याचीच ती डेफिनेशन आहे, ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इन द ॲटमॉस्फिअर ऑर इन द सराउंडिंग्स इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. त्यानंतर द वर्ड प्रायमरी रेफर्स टू द हाऊ द कंपोनंट्स ऑफ अर्थ इंटरॅक्ट विथ इट्स रिसोर्सेस, वेदर, ऑर्गॅनिझम, क्लायमेट अँड इन्फ्लुएन्स टू द इकॉनॉमिक अँड ह्युमन ॲक्टिव्हिटी. तर याचा जो हा शब्द आहे एन्व्हायरमेंट, हा बेसिकली पृथ्वीच्या संबंधित ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जसं पृथ्वीवरती उपलब्ध सगळे रिसोर्सेस, पृथ्वीचं हवामान आहे, ऑर्गॅनिझम्स जे पृथ्वीवर आहेत, क्लायमेटिक्स ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींशी, अर्थव्यवस्थेशी त्याचा सगळा संबंध लागत असतो. आणि ऑल ऑफ दिस मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हेजिटेशन, ॲटमॉस्फिअर, सॉईल आणि अदर ऑकरन्स नॅचरल जे आहेत सगळ्या गोष्टी, त्या संपूर्ण गोष्टीला आपण काय म्हणतो, म्हणजे नॉन लिव्हिंगमध्ये यांनी कोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत, लाईक सॉईल, वॉटर अँड ऑल दिस स्टफ. आणि लिव्हिंग थिंग्समध्ये फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांनी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि कंपायलेशनमध्ये या सगळ्या गोष्टींना आपण म्हणतो इकॉलॉजिकल सिस्टीम. आता आपण इथं काही टर्म्स बघणार आहोत. इकॉलॉजी नावाची एक टर्म इथं तुम्ही टर्मिनॉलॉजी बघू शकता. पहिल्यांदा इकॉलॉजी म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ हाऊ अ क्रिएचर इंटरॅक्ट विथ हिज फिजिकल अँड केमिकल एन्व्हायरमेंट. ओके, म्हणजे एक जीव कशा प्रकारे पृथ्वीवरच्या फिजिकल म्हणजे त्याच्या संबंधित येणाऱ्या गोष्टी आणि केमिकल ज्या त्याच्यासोबत इनडायरेक्टली होत आहेत त्या गोष्टीशी एन्व्हायरमेंटमध्ये तो कसा जो आहे इंटरॅक्ट करतोय, त्याच्याशी परस्पर संबंध प्रस्थापित करतोय. द फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ इकोसिस्टीम इज प्रेझेंटेड बाय इकॉलॉजी. आणि हा जो स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे इकोसिस्टीमचा त्याला आपण इकॉलॉजी असं म्हणतो. परिस्थितिकी हा त्याला मराठीमध्ये शब्द आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की एक ऑर्गॅनिझम, एक जीव कशा प्रकारे पृथ्वीवरच्या अबायोटिक गोष्टी ज्या आहेत म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग याच्यासोबत इंटरॅक्शन करतो, आणि एक म्हणू शकतो की एक बायोटिक ऑर्गॅनिझम अबायोटिक गोष्टीसोबत कशा प्रकारे एंगेज होतो, त्या गोष्टीला संबंधित जो एनर्जी सायकल तो तयार करतो त्याला आपण इकॉलॉजी असं म्हणतो. सगळ्यात पहिल्यांदा ओडम नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्यानं इकॉलॉजीबद्दल एक म्हणू शकतो त्यानं कंटेम्पररी इकॉलॉजी नावाची संज्ञा सगळ्यात पहिल्यांदा वापरली होती. पण आपल्याला पेपरमध्ये विचारू शकतात की इकॉलॉजी ही जी अभ्यास करण्याची यंत्रणा आहे हिचा अभ्यास सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला. तर वर्ड इकॉलॉजी हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा रिटर या शास्त्रज्ञानं वापरलेला होता. आणि त्याला नंतर जे एक्सप्लेन केलं आपल्याला व्यवस्थित तर तो होता अर्न्स्ट हेकेल. रिटरनं ती संज्ञा सगळ्यात पहिल्यांदा वापरली होती. आणि ती क्रिएट कोण केली होती, ती तयार कोणी केली होती, तर अर्न्स्ट हेकेल या शास्त्रज्ञानं ती तयार केली होती. त्यानंतर आर्थर जी टान्सले हा एक व्यक्ती महत्त्वाचा आहे. याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022मध्ये प्रश्न येऊन गेलाय की इकोसिस्टीम म्हणजे आपण याला काय म्हणतो, पर्यावरण आणि परिस्थितिकी नंतर जी परिस्थिती आणि परिस्थितिकी मधली आपण जी दुसरी टर्म म्हणतो ती म्हणजे इकोसिस्टीम. तर या इकोसिस्टीमबद्दल 1935मध्ये इकोसिस्टीम ही
जी टर्मिनॉलॉजी आहे ती टान्सले या शास्त्रज्ञानं आपल्यासमोर मांडली. आता हे लक्षात कसं ठेवायचं, टान्सलेमध्ये तुम्हाला वाय दिसत असेल, ओके, आणि या इकोसिस्टीम वर्डमध्ये पण तुम्हाला काय दिसत असेल, वाय दिसत असेल. तर यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, टान्सले इकोसिस्टीम. आणि इकॉलॉजी जर म्हटलं तर हेकेल लक्षात ठेवायचं आहे, अर्न्स्ट हेकेल. आणि तो शब्द कोणी वापरला आहे तर रिटरनं सगळ्यात पहिल्यांदा वापरलेला आहे. त्यानंतर बायोटिक अबायोटिक फॅक्टरबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं की ज्या अबायोटिक फॅक्टर म्हणजे अशा गोष्टी ज्या पृथ्वीवरती नॉन लिव्हिंग फॉर्ममध्ये आहेत, आणि बायोटिक म्हणजे ज्या लिव्हिंग सजीव आहेत. आता नॉन लिव्हिंग म्हणजे कंपोनंट्स लाईक सॉईल, वॉटर, एअर आणि सनलाईट, ह्या सगळ्या काय आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. आणि बायोटिकमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम, प्लांट्स, ॲनिमल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्याला आपण काय म्हणू शकतो, बायोटिक गोष्टी. त्यानंतर इथं बायोटिक आणि अबायोटिकचं एक चित्र तुम्ही बघू शकता. आता आपण बघणार आहोत ॲडॅप्टेशन म्हणजे काय असतं. ॲडॅप्टेशनला म्हणू शकतो आपण की एक शॉर्टकटमध्ये समजा तुम्हाला सांगायचं झालं की या ठिकाणी एक एक्झाम्पल देतो की हा जो पोलर बियर आहे तो कुठं राहतो, नेहमी आर्टिक किंवा अंटार्क्टिक प्रदेशामध्ये तुम्हाला तो आढळेल. उंट डेझर्टमध्येच का असतो, उंट हा नेहमी वाळवंटात आपल्याला का पाहायला मिळतो, कारण प्रत्येकाचा एक अधिवास फिक्स आहे, तो त्या ॲडॅप्टेशनमध्ये जगू शकतो. तर इथं बघा, an adaptation is the appearance or behavior or structure of mode of life of an organism that allows it to survive in a particular environment. नुकतंच एक एक्झाम्पल आहे, आपल्याकडे नामिबिया या देशामधून 8 चित्ते आणले गेलेले होते. या 8 चित्त्यांमध्ये काही सर्वाईव्ह करू शकले, काही जे आहेत ते मरून गेले, कारण बिकॉज ऑफ ॲडॅप्टेशन त्यांचा एक विशिष्ट ॲडॅप्टेशन ठरलेला होता. पण जेव्हा ते आपल्याकडे आले तेव्हा त्यांची पूर्णतः सायकल चेंज झाली आणि त्यामुळं बिकॉज ऑफ द फॉरेन एन्व्हायरमेंट त्यांचा ते सर्वाईव्ह करू शकले नाही. त्यालाच म्हणतात ॲडॅप्टेशन. मॉर्फोलॉजिकली ट्रीज ग्रो हायर, ट्री आपल्या ज्या असतात त्या ज्या भागात त्यांना जास्त सकस गोष्टी भेटतात त्या उंच वाढतात, आणि जिराफची जी नेक आहे ती लॉंगर आहे. ते मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टिव्ह एव्हिडन्स आहेत. आणि फिजिओलॉजिकलमध्ये ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल सोर्स ऑफ वॉटर, कांगारू रॅट नॉर्दर्न अमेरिकन डेझर्टमध्येच का असतं, आणि सगळ्या गोष्टी ह्या. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे अमॅन्सिलिझम. अमॅन्सिलिझमला एका वर्डमध्ये आपण जर बघितलं तर इट इज द दिस एन्व्हायरमेंट टर्मिनॉलॉजी इज अन इंटरॅक्शन बिटवीन द टू स्पेसीज व्हेअर वन इज हार्म. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे एक झाड आहे, या झाडावरती बऱ्याच गोष्टी येतात, याच्यावरती फळे खायला वगैरे, आणि समजा एखादं गवत आहे खाली, याच्यावरती पण बरेच आपण म्हणू शकतो कीटक, प्राणी, हरण फॉर एक्झाम्पल गवत खायला आलं तर गवत हार्म झालं आहे, गवत मेलं, पण याला काय झाला, फायदा झाला. तो त्या ठिकाणी जो एक हरण आला होता खायला, त्याला काय झालं, त्यातून न्यूट्रिशन मिळालं. द एन्व्हायरमेंट टर्मिनॉलॉजी इन अन इंटरॅक्शन बिटवीन द टू स्पेसीज व्हेअर वन इज हार्म, एकाला धोका पोहोचतो आणि दुसऱ्याला काही फरक पडत नाही. फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन आणि बॅक्टेरियामधलं एक एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे. त्यामध्ये आपण हे एक एक्झाम्पल बघू शकतो. एक कॉम्पिटिशन आणि अँटीबायोसिस या अमेन्सिलिझमच्या 2 टर्म आहेत. जसं इथं गवत आहे, गवतावर बरेच कीटक येतात, जेवतात, म्हणून आपण जेवणच म्हणू शकतो त्याला. बेसिकली हे सगळ्यांना काही हार्म पोचत नाही, हे सगळे जे आहेत त्याच्यातून न्यूट्रिशन घेतात, आणि एकावरती त्याच्यावरचा काय होतो, हार्म होतो, म्हणजे ते गवत जे आहे ते संपून जातं. त्यानंतर पेनिसिलिन आणि बॅक्टेरियावाला पण एक एक्झाम्पल त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर बेन्थिक ॲनिमल्स काय असतात, तर बेन्थिक आणि लोटिक आणि लिटोरल झोन्स हे मी एकदा एका सेशनमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. बेन्थिक म्हणजे जे नदी असते किंवा कोणताही तलाव आहे, तलावाच्या एकदम खालचा भाग आपण त्याला म्हणू शकतो. द एन्व्हायरमेंट टर्मिनॉलॉजी मीन्स द ॲनिमल दॅट लिव्ह ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडी अँड बेन्थिक ॲनिमल्स. त्या ठिकाणी वॉटर बॉडीच्या बॉटममध्ये राहणारे म्हणजे खालच्या भागात राहणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, बेन्थिक ॲनिमल्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे एक आपण चित्र बघू शकतो. तर पेपरमध्ये विचारू शकतात की फ्रॉम अपसाईड टू डाऊनसाईड म्हणजे पाण्याच्या आतमध्ये कशा प्रकारे प्राण्यांचा अधिवास असतो, तर त्याचा एक आपल्याला क्रोनॉलॉजी विचारू शकतात. पाण्याच्या एकदम तळावरती न्यूस्टॉन राहत असतात. न्यूस्टॉन म्हणजे ते आपल्याला इथं काही ॲनिमल्स दाखवलेले आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. प्लँक्टॉन हे त्या न्यूस्टॉनच्या खाली असतात. प्लँक्टॉन हा काही वनस्पती आहेत आणि ज्याचा जो आहे ते नेक्टॉन काय करत असतात,
त्यांचा भोग त्याला बनवत असतात किंवा त्याला खात असतात. ओके, भोजन म्हणून. त्यानंतर नेक्टॉन म्हणजे जे प्लँक्टॉनवर अवलंबून असतात आणि त्यामध्ये मासे आणि जे काही याच्यावर अवलंबून आहेत प्लँक्टॉनवरती, झू प्लँक्टॉन्स पण येतात मग त्याच्यात, तर ते सगळे अवलंबून असणारे. आणि बेन्थॉस म्हणजे जे एकदम तळाशी राहत असतात, ज्यामध्ये आपण इथं स्टारफिश, काही वनस्पती आणि काही खेकडे पण बघू शकतो. त्यानंतर लिटोरल झोन, लिम्नेटिक झोन, प्रोफंडल झोन आणि बेंथिक झोन इथं आपल्याला दाखवलं आहे. तुम्हाला नदीच्या तळाशी एकदम कनेक्ट असलेला जो भाग इथं दिसतोय, तर हा भाग आहे. आणि इकडला हा भाग आहे, तो तळाचा जो भाग आहे, नदीच्या तळाचा भाग, त्याला आपण लिटोरल झोन असं म्हणतो. लिम्नेटिक झोन म्हणजे जो लिटरल झोनचा म्हणू शकतो किंवा आपण पाण्याच्या थराच्या खालचा भाग आहे, त्याला लिटोरल झोन म्हणू शकतो. त्यानंतर थोडा आतमधला भाग आहे, तो म्हणजे प्रोफंडल झोन. आणि सगळ्यात खाली बॉटमला जो भाग आहे, तो म्हणजे बेंथिक झोन. बी वरून आपण लक्षात ठेवू शकतो बॉटम, बेंथिक. त्यानंतर बायो ॲक्युम्युलेशन म्हणजे काय, हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. पेपरमध्ये याला विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज बायो ॲक्युम्युलेशन. इट इज द प्रोसेस ऑफ इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक एलिमेंट विदिन द बॉडी ऑफ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम. तर इथे एक सांगायचं झालं की समजा एक मासा आहे आणि या माशानं काय केलं आहे, एखादी गोष्ट कन्झ्युम केली आहे जी की कशी आहे, टॉक्सिक आहे, विषारी गोष्ट त्यानं खाल्ली आहे. ती गोष्ट, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, समजा या लहान माशाला मोठ्या माणसानं खाल्लं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. म्हणजे प्रोसेस ऑफ इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक मटेरियल. या छोट्या मासानं खाल्लं तर त्यावेळेस त्याचं कॉन्सन्ट्रेशन समजा 10% होतं टॉक्सिसिटी मटेरियलचं. पण जेव्हा या छोट्या मासाला एक मोठा मासा खातो, त्यावेळेस त्या टॉक्सिसिटीचं पर्सेंटेज 20% होऊ शकतं. त्याला मग माणूस खाईल तर त्याच्यामध्ये अजून कॉन्सन्ट्रेशन वाढेल 30%. तर पर्टिक्युलर लेवलला टॉक्सिसिटी जे आहे ऑर्गॅनिझममधली ती वाढत राहत असते. दॅट इज इट रेफर्स टू द हाऊ अ पार्ट फर्स्ट मेड अँड एंट्री इन टू द फूड चेन. And in general, the concentration of such pollutant become higher in the body of organism compared to the external environment like air and water. इथं आपण बघू शकतो एका माशाने बेसिकली टॉक्सिक मटेरियल इथं कन्झ्युम केलं आहे आणि ते टॉक्सिक मटेरियल त्याच्या गिल्समधून किंवा त्याच्या रेस्पिरेशन रेटवर त्याचा प्रभाव पडतो. त्याच्यामध्ये काही टॉक्सिकंट वॉटरमधून पण येतात, टॉक्सिकंट काही सोर्सेसमधून पण येऊ शकतात, छोट्यावाल्या अल्गीपासून पण इवन दो येऊ शकतात. आणि त्याचं कन्झम्पशन रेट जो आहे प्रत्येक लेवलला वाढत जात असतो. दॅट इज बायो ॲक्युम्युलेशन. त्यानंतर आहे बायो मॅग्निफिकेशन. इंडस्ट्रीमधून लॉट्स ऑफ पल्युटंट बाहेर पडतात, कॅडमियम, आर्सेनिक, त्यानंतर लीड आहे, कॉपर आहे. हे सगळं यांच्यामध्ये जातं पहिल्यांदा ॲम्फिपोडा या गटामध्ये, जे की आपण त्यांना प्लँक्टॉन असं म्हणू शकतो. आणि हे प्लँक्टॉन जनरली मासे खात असतात आणि त्यांचं ते अन्नच आहे. आणि ह्या गोष्टी जेव्हा या भागातून इकडे जातात मास्यामध्ये आणि मास्याच्या माध्यमातून त्या मानवामध्ये जातात, तर हे हेवी मेटल्स जनरली जे आहे अफेक्ट करत असतात. तुम्हाला माहिती असेल जपानमध्ये मिनामाटा हा एक आपल्याला रोग माहिती आहे. मिनामाटा नावाच्या गावात आला, त्यामुळं मिनामाटा नाव दिलं. तर मिथिल मर्क्युरी ही गोष्ट कशा प्रकारे मानवापर्यंत पोहोचली आणि ती कशी पोहोचली होती, तर मास्यांच्या माध्यमातून पोहोचलेली होती. सुशी नावाचा एक प्रकार असतो जपानमध्ये, तर ती खाल्ल्यानंतर काही लोकांना मर्क्युरीचे एफेक्ट दिसले आणि त्यांना मग त्या रोगाला मिनामाटा डिसीज असं करण्यात आलं डिक्लेअर. नर्वस सिस्टीमवरती हा जो रोग आहे तो डिरेक्टली जो आहे तो प्रभाव टाकत असतो. त्याला म्हणतो आपण बायोमॅग्निफिकेशन. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी. धिस इकॉलॉजी टर्म means the total number of plant, animal and microorganisms representing in the ecosystem. बायोडायव्हर्सिटी याला जैवविविधता असं आपण म्हणतो. जैव हा शब्द जीवांशी संबंधित आहे, म्हणजे सगळे जीव त्यात येतील. त्यांच्याबद्दलचं इंटरस्पेसीज, इंट्रास्पेसीज सगळं व्हेरिएशन, बायोटिक कंपोनंट ज्या सगळ्या गोष्टी आहेत जीवित, ह्या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होईल. जागतिक बायोडायव्हर्सिटी डे, जागतिक जैवविविधता दिन आपण 22 मेला दरवर्षी साजरा करतो. त्यानंतर आहे बायोजिओकेमिकल सायकल. द सर्क्युलर पाथवे फ्रॉम विच द इसेन्शियल एलिमेंट लाईक नायट्रोजन, कार्बन एक्सेट्रा सर्क्युलेट फ्रॉम ऑर्गॅनिझम टू द एन्व्हायरमेंट अँड व्हाईसा वर्सा इज कॉल्ड ॲज बायोजिओकेमिकल सायकल. तुम्ही नायट्रोजन सायकल ऐकली असेल, कार्बन सायकल ऐकली असेल. म्हणजे आता इथं मी श्वास घेतोय आणि कार्बन डायऑक्साईड माझ्या बॉडीतून रिलीज होतोय. इन द टर्म ऑफ ॲनिमल हे असंच होत असतं. समजा एक ॲनिमल आहे, आता हा कार्बन डायऑक्साईड आला कुठून, आपल्याला माहिती आहे
कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो फ्रॉम व्हेरियस ऑर्गॅनिझम्स आणि व्हेरियस पॉल्युटंटपासून पण तो रिलीज होतो. हा कार्बन डायऑक्साईड रिलीज झाल्यानंतर हा एखाद्या जीवानं घेतला किंवा त्याच्या बॉडीमध्ये असेल, एखादा जीव मेला, त्यातही कार्बनचं प्रमाण असतं. पुन्हा त्यातून नवीन झाड, बिकॉज आपल्याला माहीत आहे कार्बन काय आहे, एक विशिष्ट प्रकारचं इंधन आहे, जीवाश्म आहे आणि त्याची सायकल कंटिन्युअसली आपल्या अर्थवरती चालू असते. नायट्रोजन बाबतही तसंच आहे, नायट्रोजनची सायकल कंटिन्युअसली चालू असते. तर ही जी सायकल आहे, जसे नायट्रोजन सायकल, कार्बन सायकल, या सायकल्सला आपण काय म्हणतो, बायोजिओ केमिकल सायकल्स. आता आपण त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे नायट्रोजन, कार्बन ह्या सायकल्स. जसं इथं रेस्पिरेशन केलं आहे प्लांटनं, ते हीटचा यूज झाला आहे, रेस्पिरेशन केलं या ॲनिमलनं पण, त्यानं पण काही गोष्टी कन्झ्युम केल्या आहेत, जे मग त्याची बॉडी गेल्यानंतर ते डिकम्पोज झाली, डिकम्पोजरनं खाल्ली, पुन्हा त्याच्यापासून नवीन काहीतरी प्रोड्यूस झालं आहे. म्हणजे हे झाडाचं काही गोष्टी अन्न या ॲनिमलनं खाल्लं, ॲनिमल मेल्यानंतर त्याला काही डिकम्पोजरनं खाल्लं, पण ते झाडाचे घटक काही उरले होते, तर त्यापासून पुन्हा नवीन झाड तयार झालं. तर ही गोष्ट अशी कंटिन्युअसली चालू असते, त्याला आपण बायोजिओ केमिकल सायकल्स असं म्हणतो. त्यानंतर बायोम काय असतं, बायोम हा शब्द पण जीवित गोष्टींशी संबंधित आहे. जिथं बी येईल किंवा बायो असा शब्द येईल ते जीवित गोष्टी असतील जनरली. तर बायोम ही गोष्ट म्हणजे आता इंटरॅक्शन आहे कोणासोबत, अबायोटिक गोष्टींसोबत. दिस इकॉलॉजी टर्मिनॉलॉजी मीन्स नॅचरल फॉरेस्ट अँड ग्रासलँड कनेक्टेड विथ द क्लायमॅटिक रिजिम्स ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ सनलाईट, टेम्परेचर अँड रेनफॉल. जसं वेगवेगळ्या प्रकारचा बायोम असतो. मगाशी आपण एक कॅमल बघितला होता, उंट. हा कुठं राहतो, डेझर्टमध्ये. आणि डेझर्टमध्ये राहणारे कोणत्या कोणत्या गोष्टी, जसं तिथं कॅक्टस पण असतात. जसं कॅक्टसला आपण म्हणतो ज्या काही सगळ्या निवडुंगाच्या वनस्पती आहेत, तर ते एका बायोममध्ये राहतात, कारण त्यांना ते वेदर जे आहे, त्या गोष्टी ज्या आहेत त्या कनेक्टिव्ह आहेत. तसं टुंड्रा आणि तैगा प्रदेश तो पण एक बायोम आहे. फॉर एक्झाम्पल रेन फॉरेस्ट आहे ॲमेझॉनचं, तिथं राहणारे सगळे प्राणी एका बायोममध्ये राहतात. म्हणजे एक विशिष्ट प्रकारची परिस्थिती की ज्याला आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे सजीव राहतात आणि ते इंटरॅक्ट करतात अबायोटिक गोष्टीसोबत, त्याला आपण बायोम असं म्हणतो. जसं सवाना नावाचा एक भाग आहे, हा सवाना भाग आपल्याला गवताळ भागांमध्ये पाहायला मिळतो. आणि हे गवत जनरली अशा भागात असतं की ज्या ठिकाणी सनलाईट जास्त प्रमाणात आहे, तिथं राहणारे सगळे प्राणी वनस्पती, त्यांचा एक बायोम म्हणजे सवाना. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, उष्णकटिबंधीय वन, त्यामध्ये मराईन फॉरेस्ट म्हटल्यापेक्षा मराईन इकोसिस्टीम, डेझर्ट इकोसिस्टीम, याला डेझर्ट बायोम पण म्हणू शकतो. टेम्परेट फॉरेस्ट, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, ग्रासलँड आहे, गवताळ प्रदेश, बेरियल फॉरेस्ट, टुंड्रा प्रदेश, ह्या सगळ्या बायोमचाच भाग आहे. त्यानंतर त्यांचा एक प्रत्येक विशिष्ट बायोम असतो. बायोमास म्हणजे काय ते आता आपण बघूया. बायोमास म्हणजे द अमाऊंट ऑफ लिव्हिंग मॅटर प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम ॲट अ गिव्हन टाईम इज नोन ॲज बायोमास ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. समजा सध्या तुमच्यासमोर मी आहे, माझा एक विशिष्ट बायोमास आहे प्रेझेंट माझ्या बॉडीमध्ये. लिव्हिंग मॅटर जे प्रेझेंट आहे अमाऊंटमध्ये माझ्या बॉडीमध्ये, त्याला आपण बायोमास असं म्हणू शकतो. आणि हा बायोमास एका विशिष्ट गोष्टीनंतर जो आहे तो आपण म्हणू शकतो वेगळ्या बाबतीमध्ये यूज पण होतो. जसं इथं आपण बघू शकतो, एक गोष्ट आहे इथं, प्लांट CO2 घेतात, त्यापासून ऑक्सिजन रिलीज करतात. त्यानंतर या ठिकाणी प्लांटचे जे आहे त्याला तोडल्यानंतर त्याच्यापासून लाकडं बनतात. त्या लाकडापासून फर्निचर एकतर क्रिएट होईल, आणि ते बायोमास जे आहे ते म्हणजे त्याच्यापासून मिळालेला आपल्याला जो रॉ मटेरियल आहे त्या गोष्टीपासून, समजा त्याला तोडल्यानंतर जो काही रॉ मटेरियल इथं तयार झाला आहे, या गोष्टीचा वापर करून इथं ज्वलन केलं जाऊ शकतं या बायोमासचा वापर करून. जसं कोणती गोष्ट जी एखाद्या गोष्टीच्या मेल्यानंतर आपल्याला प्राप्त होते त्याला आपण त्याचा बायोमास म्हणू शकतो. जसं तुरीचे झाडं असतात, तर तूर त्याची काढल्यानंतर उरतात तुराट्या, आणि त्या तुराट्या काय आहेत, बायोमास आहेत. ठीक आहे. त्यानंतर इट इज द, आता बायोस्पियर म्हणजे काय, बायोस्पियर ही तुम्हाला गोष्ट माहिती आहे. याला आपण जसं ॲटमॉस्फियर असतं तसंच बायोस्पियर असतं, जीवावरण ज्याला आपण म्हणतो. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इकोसिस्टीम ऑन द सरफेस ऑफ अर्थ. पृथ्वीच्या तळावरची सगळ्यात मोठी इकोसिस्टीम आहे ती परिस्थितिकी आहे, आणि ते प्रेझेन्स करतं, इंडिकेट करतं कंटिन्युअस इंटरॅक्शन अँड इंटरडिपेंडन्स
कशामधलं? तर 3 स्पियर्स ऑफ द वर्ल्ड, दॅट इज ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. म्हणजे आपलं जे वातावरण आहे, जलावरण आहे आणि शिलावरण आहे, यांच्या दरम्यानचं एक इंटरडिपेंडन्स कसं आहे एकमेकांवरती ते इंडिकेट करतं. ते म्हणजे बायोस्फिअर, ज्याला आपण जीवावरण असं म्हणतो. बायोस्फिअरमध्ये सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि डेड ऑर्गॅनिक मॅटर जे त्यांनी प्रोड्यूस केलं आहे लिव्हिंग मॅटर्सनी ते येतं. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे ब्रूट पॅरासिटिझम. ब्रूट पॅरासिटिझम ही एक युनिक कन्सेप्ट आहे. आता पॅरासिटिझम माहीत आहे तुम्हाला की दुसऱ्याच्या जीवावर जगणे, पण याच्यामध्ये थोडंसं हटके काम होतं. अ युनिक फॉर्म ऑफ पॅरासिटिझम इन बर्ड्स इज वेअर अ पॅरासिटिक बर्ड लेज इट्स एग्स इन द होस्ट नेस्ट. ओके, म्हणजे तो परावलंबी तर आहेच दुसऱ्यावरती. समजा चिमणी आहे, एक्झाम्पल म्हणून देतोय, ही चिमणी कावळ्यावरती समजा अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल, चिमणी कावळ्यावर अवलंबून आहे, तर ही चिमणी काय करेल, तिला जे अंडी होतील, ओके, ती अंडी पण स्वतः वागवणार नाही, तर कावळ्याच्या घरट्यात टाकून देईल आणि कावळा त्या अंड्यांना स्वतःची समजून वाढवेल. ओके, त्याला म्हणतात ब्रूट पॅरासिटिझम. म्हणजे वेअर द पॅरासिटिक बर्ड लेज इट्स एग्स इन द होस्ट नेस्ट अँड लेट्स द होस्ट इन्क्युबेट देम. म्हणजे तूच बघ माझी अंडी आणि मी तुझ्यावर डिपेंडंट, अशी गोष्ट म्हणजे ब्रूट पॅरासिटिझम. हे त्याबद्दलचा कन्सेप्ट आहे. त्यानंतर आपण काही आता बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत, ज्या की थोड्या मराठीत पण एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करेल. 1 सेकंड. ओके, इथं आपण कार्निव्होरस म्हणजे तुम्हाला माहिती असेल. कार्निव्होरस म्हणजे असे ॲनिमल्स जे काय असतात, हर्बीव्होरसला कन्झ्युम करतात, म्हणजे त्यांना खातात. त्यांना आपण मांसाहारी असं म्हणतो. क्लायमेट चेंज ही टर्म तुम्हाला माहिती असेल. दिस इकॉलॉजी टर्मिनॉलॉजी मीन्स द शिफ्टिंग पॅटर्न ऑफ वेदर अँड क्लायमॅटिक पॅरामीटर्स मेक्स इट्स अनसर्टन, अनप्रेडिक्टेबल आणि अनफ्लॅक्च्युइंग. सध्या पावसाळ्यात उन्हाळ्यात पावसाळा असतो, पावसाळ्यात उन्हाळा असतो. हे बिकॉज द क्लायमेट चेंज. तुम्हाला ओझोन लेअर डिप्लिशन पण माहीत असेल, त्याबद्दल पहिला करार व्हिएन्ना झाला, नंतर मॉन्ट्रियल करार झाला, ह्या सगळ्या गोष्टी. क्लायमॅक्स एक कन्सेप्ट आहे. क्लायमॅक्स म्हणजे काय? इट इज द लास्ट स्टेज ऑफ प्रोसेस ऑफ सक्सेशन, द स्पेसिस ॲट विच द प्रोसेस कन्क्ल्यूड इट्स ओन ॲज अन क्लायमॅक्स कम्युनिटी. ज्या ठिकाणी जी पर्यावरणातली सायकल आहे ती थांबते, तो जो शेवटचा टप्पा असतो सक्सेशनचा, त्याला म्हणतात क्लायमॅक्स. उत्तराधिकाराच्या प्रक्रियेचा हा शेवटचा टप्पा आहे. ज्या प्रजातीवर प्रक्रिया समाप्त होते, डिकम्पोजर्स म्हणा समजा, तर त्याला आपण क्लायमॅक्स समुदाय म्हणून ओळखलं जातो. को एक्सटिंक्शन काय आहे? इट इज अ सिच्युएशन व्हेन अ स्पेसिस बिकम एक्सटिंक्ट अँड द प्लांट अँड ॲनिमल स्पेसिस असोसिएटेड विथ इट ऑल्सो बिकम एक्सटिंक्ट. को एक्सटिंक्शन म्हणजे एखादी गोष्ट, समजा एक प्राणी एका वनस्पतीवर आधारित जीवित होता, तर ते वनस्पती संपली तर जो प्राणी त्याच्यावर अवलंबून होता तो पण संपला. तो संपला, प्लांट संपलं तर त्याच्यासोबत ॲनिमल पण तो संपला. दॅट इज को एक्सटिंक्शन. कंपोजिंग म्हणजे काय असतं? कंपोस्टिंग. दिस एन्व्हायरमेंट टर्मिनॉलॉजी मीन्स डिकम्पोजिंग ऑर्गॅनिक सॉलिड वेस्ट अंडर अ ॲरोबिक कंडिशन. ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ऑर्गॅनिक सॉलिड वेस्टला जे आहे ते डिकम्पोज करणं. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये आपण एखाद्या गोष्टीला डिकम्पोज करू शकतो, ऑर्गॅनिक सॉलिडला किंवा ज्या वेस्टला, सॉलिड वेस्टला, जे ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कार्बन प्रेझेंट आहे असं म्हणू शकतो. तर त्या गोष्टीला आपण ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जर बरी करू शकत असू किंवा त्याला हे करू शकत असू, त्याला डिकम्पोज करतोय, तर त्याला कंपोस्टिंग असं म्हणतात. कमेन्सॅलिझम म्हणजे काय असतं? आपण मगाशी अमेन्सॅलिझम बघितलं होतं की एकाला नुकसान होत होतं, बाकीच्यांचा फायदा होत होता. कमेन्सॅलिझम काय असतं? द टाईप ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द टू स्पेसिस वेन वन ऑफ विच ऑर्गॅनिझम बेनिफिट, एकाला फायदा होतो आणि दुसरा जो आहे तो न्यूट्रल राहतो, त्याला काही फरक पडत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल, एक म्हैस असते, गटारात उभी असते आणि त्या म्हशीवरती पक्षी येतो, त्याच्या अंगावरचे सगळे किडे खाऊन टाकतो. गाईच्या वरती तसंच होतं, त्यावरती गोचिड सगळे खातं. गाईला काय फरक पडते? त्याचा काहीच फरक पडत नाही. म्हणजे द इंटरॅक्शन बिटवीन द टू स्पेसिस व्हेन वन ऑफ द ऑर्गॅनिझम बेनिफिट, एकाचा फायदा होतो, दुसऱ्याला न्यूट्रल अवस्था असते, त्याला काही फरक पडत नाही. दॅट इज सी वरून काऊ लक्षात ठेवा. दॅट इज कमेन्सॅलिझम. कॉम्पिटिशन म्हणजे काय?
टाईप ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द टू स्पेसीज व्हेअर बोथ आर निगेटिव्हली इम्पॅक्टेड. दोघांनाही नुकसान होतं, प्लांट आणि हर्बिओरस. ओके, प्लांट जे आहे बेसिकली, आता याचं एक्झाम्पल थोडं चुकीचं आहे, पण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो कोल्हा आणि वाघ आणि सिंहाचं उदाहरण घेऊ शकतो, कोल्हा आणि वाघाचं घेऊ शकतो. प्लांट अँड हर्बिओरस जे आहेत बेसिकली, म्हणजे जे प्लांट आहेत, प्लांटलाही न्यूट्रिशन लागतं, पण हे हर्बिओरस म्हणजे जे शाकाहारी जीव त्या प्लांटवरती खायला येतील ते पण त्याच्यामध्ये काय होतील, हार्म होतील. तर कॉम्पिटिशनची स्पेसीज म्हणजे प्लांट अँड हर्बिओरस. कन्झर्वेशन म्हणजे काय, ज्युडियस यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस बोथ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग टू प्रिव्हेंट देम फ्रॉम बिईंग लॉस्ट, वेस्टेड ऑर एक्सटिंक्ट. त्याला आपण कन्झर्वेशन असं म्हणतो. क्रायोस्पियर म्हणजे दिस एन्व्हायरमेंट टर्मिनॉलॉजी मीन्स एरिया कवर्ड बाय द अर्थ सरफेस बाय आईस अँड ग्लेशियर. क्रायोस्पियर म्हणजे पृथ्वीचा तळ किंवा पर्यावरणाचा सगळा जो तळ आहे, सरफेस आहे अर्थचा, तो बर्फाने आणि ग्लेशियरने व्यापलेला असणं त्याला क्रायोस्पियर असं म्हणतात. डेट्रिओर्स म्हणजे डिकम्पोजर्स, जे मृत प्राण्याला खातात ते म्हणजे डेट्रिओर्स. डिकम्पोजर्स म्हणजे तेच बॅक्टेरिया, फंगाय जे डिकम्पोज करतात प्लांट आणि ॲनिमलला. डेसिडियस म्हणजे काय, याच्यामध्ये लिव्ज जे आहेत ते सर्टन पिरियडमध्ये शेडमध्ये राहत असतात, ट्री शेडमध्ये राहत असतात त्या लिव्जच्या याच्यामध्ये, त्याला डेसिडियस म्हणतो आपण. त्यानंतर त्याला पर्णपाती असं पण म्हणतो, विशिष्ट काळानंतर त्याचे पानं गळून जातात, दॅट इज डेसिडियस. डेमोग्राफी म्हणजे स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ पॉप्युलेशन विथ साईज ऑफ ह्युमन्स. त्याला आपण याच्यात टाकू शकतो, ज्याला आपण पाय चार्ट वगैरे किंवा एक चार्ट त्याचा आपण बनवू शकतो, ग्राफ, द पॉप्युलेशन साईज ऑफ वुमेन, डेमोग्राफिकल स्टॅटिस्टिक्स. DDT तुम्हाला माहीत असेल, डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. हे एक ऑर्गन क्लोरीन केमिकल होतं, जे इन्सेक्टिसाइड म्हणजे आपण म्हणू शकतो एक कीटकनाशक, एक पेस्टिसाइड म्हणून जे आहे ॲग्रिकल्चरमध्ये यूज केलं जात होतं. आणि त्याच्या या गोष्टीमुळं बायो ॲक्युम्युलेशन जास्त होत होतं, म्हणजे पर्यावरणातील जे बाकी काही जीव होते त्यांच्यामध्ये ते गेल्यानंतर मानवाला त्याचा जो आहे तो हे व्हायचा आणि त्या प्राण्याची तिथं डेथ होऊन जायची. तर ते DDT आता बॅन केलं गेलं आहे, दॅट इज हार्मफुल. इकॉलॉजी टान्सलेनं दिलेली एक महत्त्वाची टर्म आहे. सायंटिफिक स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम विथ ईच अदर अँड एन्व्हायरमेंट. A.G. टान्सले इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजी. इकॉलॉजीची जी टर्म आहे ती आपल्याला याच्या माध्यमातून हे केली गेली. इकोसिस्टीम ही टर्म पण आपल्याला माहिती आहे. ॲक्च्युली या ठिकाणी इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम या दोन गोष्टींबद्दल आपण स्टार्टला बघितलं आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. या गोष्टींपेक्षा त्याला तुम्ही चांगलं लक्षात ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल, आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल, सुरुवातीला की इकॉलॉजी ही टर्म आपल्याला कोणी दिली होती, तर हेकेलने दिली होती. आता इथं थोडं आपल्याला कन्फ्यूज करू शकतात, मग डेफिनेशनमध्ये तिथं थोडा वेगळा डेटा लिहिला आहे. इकॉलॉजी ही आपल्याला कोणी दिली होती, हेकेलने दिली होती. आणि इकोसिस्टीम ही 1935ला टान्सलेनं दिली होती. इकोसिस्टीम हे टान्सलेनं दिलेलीच टर्म आहे, तिथं थोडं वेगळं लिहिलं आहे. त्यानंतर इकोटोन काय असतो, हा झोन असतो दोन जंक्शनमधला. म्हणजे आपण म्हणू शकतो एक जंगल आहे, त्याच्याच समोर दुसरं जंगल आहे आणि त्या मधामध्ये एक नदी आहे. त्या नदीमध्ये तिकडल्याही जंगलातले प्राणी पाणी प्यायला येतात, इकडल्याही जंगलातले प्राणी पाणी प्यायला येतात. आणि तो इकोटोनमध्ये तिकडलेही प्राणी येतात आणि इकडलेही प्राणी येतात, म्हणून तो मधात जो झोन तयार झाला आहे त्याला इकोटोन असं आपण म्हणतो. इकोटाईप म्हणजे दिस टर्मिनॉलॉजी मीन्स अ प्लांट अँड ॲनिमल स्पेसीज दॅट ऑक्युपाय पर्टिक्युलर हॅबिटॅट आणि ॲडॅप्टेड होतात एका लोकल एन्व्हायरमेंट कंडिशनला, त्याला इकोटाईप असं म्हणतात. एका विशिष्ट हॅबिटॅटला, एका अधिवासाला जे प्लांट अँड ॲनिमल आहेत ते ऑक्युपाय करून घेतात त्याला. इकोक्लाइन म्हणजे ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस चेंज इन द कंपोजिशन ऑफ स्पेसीज फ्रॉम वन इकोसिस्टम टू अनादर अलॉंग द एन्व्हायरमेंटल ग्रॅडियंट विथ नो क्लिअर कट डिफरन्स बिटवीन द टू. तर आपण म्हणू शकतो एक ग्रॅज्युअल आणि एक कंटिन्युअस चेंज होत असतो एका स्पेसीजमध्ये पर्यावरणातल्या, वन इकोसिस्टीम टू अनादर इकोसिस्टीममध्ये. आणि तो क्लिअर कट डिफरन्स जो आहे तो आपल्याला दिसून येत नाही, पण त्यांच्यात चेंजेस होत असतात, त्याला इकोक्लाइन असं म्हणतात. आणि इट इज अ फिजिकल ट्रान्झिशन झोन असं त्याला म्हटलं गेलं आहे. नीच काय असते, इकॉलॉजिकल नीचे, द फंक्शनल अँड इकॉलॉजिकल रोल प्लेड बाय ऑर्गॅनिझम ऑफ ॲन इकोसिस्टीम.
म्हणजे आपण म्हणू शकतो दिस इकॉलॉजी टर्मिनॉलॉजी मीन्स द सम ऑफ रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम विथ बायोटिक अँड अबायोटिक एलिमेंट ऑफ इट्स एन्व्हायरमेंट. म्हणजे एका विशिष्ट भागामध्ये एक ऑर्गॅनिझम आहे, तो अबायोटिक बायोटिक फॅक्टरला रिलेशनशिपमध्ये येतो, म्हणजे त्याच्या संबंधात येतो. त्या फंक्शनल इकॉलॉजिकल रोल जो प्लेट केला जातो तिथं ऑर्गॅनिझमद्वारे, त्याला आपण इकॉलॉजिकल निश असं आपण म्हणतो. त्याला एक आपण बायोम म्हणू शकतो. बायोम असा शब्द चांगला राहील त्यासाठी. त्यानंतर इकॉलॉजिकल सक्सेशन, ग्रॅज्युअल अँड रिलेटिव्हली प्रेडिक्टेबल चेंज इन द कंपोजिशन ऑफ स्पेसिस ऑफ गिवन एरिया. इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे एक ग्रॅज्युअल आणि रिलेटिव्हली प्रेडिक्टेबल चेंज आपल्याला कंपोजिशन स्पेसिसमध्ये जो दिसतो गिवन एरिया ऑफ इंटरेस्टमध्ये, त्याला आपण इकॉलॉजिकल सक्सेशन असं म्हणतो. त्यानंतर इकोफिने काय असतं? अ पॉप्युलेशन विथ द सेम जिनोटाईप बट अ डिफरंट फिनोटाईप इन द पर्टिक्युलर हॅबिटॅट इज कन्सिडर्ड ॲज इकोस्पियर. ज्यांच्यामध्ये जीन सगळे सारखे आहेत, DNA सगळ्यांचा सारखा आहे, पण त्यांचं दिसण्याचं जे सगळं हे आहे, म्हणजे ते पाहायला वेगळेच दिसतात. जेनेटिकली सेम आहेत पण पाहायला वेगळे दिसतात. फॉर एक्झाम्पल मांजर, वाघ, बिबट्या, आणि त्यांचा हॅबिटॅट पण जो आहे तो पर्टिक्युलरली वेगळा आहे. त्याला आपण इकोफिन असं म्हणतो आणि ते एका इकोस्पियरमध्ये असतात. 10%चा लिंडमनचा लॉ तो तुम्हाला एनर्जीचा माहितीच असेल की एका प्रोड्युसर जो आहे तो समजा 1000 जूलपर्यंत एनर्जी क्रिएट करतोय, तर प्रायमरी कन्झ्युमर प्राथमिक भक्षक त्यातली 100 ऊर्जाच घेऊ शकतो. पुढचा जो सेकंडरी आहे त्यातली 10% घेऊ शकतो आणि त्याच्यावरचा टर्शरी असेल तो फक्त 1% घेऊ शकतो. इकॉलॉजिकल फुटप्रिंट, द यूज ऑफ एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट रिसोर्सेस कन्सर्निंग द एन्व्हायरमेंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑर द एन्व्हायरमेंट ऑर द ॲबिलिटी ऑफ एन्व्हायरमेंट टू रिजनरेट. त्याला आपण इकॉलॉजिकल फुटप्रिंट असं म्हणतो. यूज ऑफ एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल अँड एन्व्हायरमेंट रिसोर्सेस कन्सर्निंग द एन्व्हायरमेंट्स कॅरिंग कॅपॅसिटी. त्यानंतर एंडेमिक बायोडायव्हर्सिटी, द बायोडायव्हर्सिटी ऑफ रिजन कनेक्टेड विथ पर्टिक्युलर जॉग्राफिक कंडिशन. याला एंडेमिक बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात. आपण जैवविविधता अशी की जी एका विशिष्ट भागाला, एका रिजनला जी आहे, पर्टिक्युलरली जे आहे कंडिशनला कनेक्टेड असते पृथ्वीवरच्या, त्याला एंडेमिक बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात. युट्रॉफिकन म्हणजे द इकॉलॉजी टर्मिनॉलॉजी मीन्स द ओव्हर फर्टिलायझेशन ऑफ वॉटर बॉडीज. एखाद्या डबक्यामध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिशन तयार झालं, फूड सगळं तयार झालं, अल्गी तयार झाली सगळी, पण त्या नायट्रेट्स आणि फॉस्फेट त्यामुळं त्यामधला ऑक्सिजन जे आहे तो कमी झाला, म्हणजे त्यात प्राणी मरतील. एक्सेसिव्ह तिथं जर आपण म्हणू शकतो फर्टिलायझेशन झालं, ओव्हर फर्टिलायझेशन, तर बाकीचे जीव मरून जातील, कारण फूड आहे तिथं पण त्यातला जो ऑक्सिजन आहे, कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ऑक्सिजन त्या डबक्यातली ती कमी झाली आहे, तर तिथं आपल्याला मेलेले ऑर्गॅनिझम दिसतात. त्यानंतर युरोफॅजिक, युरोथर्मल. युरोफॅजिक म्हणजे द प्लांट अँड ॲनिमल विथ अ वाईड रेंज ऑफ टॉलरन्स फॉर फूड अँड ऑटोफॅजिक. ज्यांचा जो एक आहे ते काही खाऊ शकतात, त्यांना युरोफॅजिक असं म्हणतात. युरोथर्मल म्हणजे द ॲनिमल अँड प्लांट विथ अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर टॉलरन्स, कोणत्याही टेम्परेचरमध्ये राहू शकतात असे प्लांट अँड ऑर्गॅनिझम युरीथर्मल. युरीहायड्रिक, प्लांट अँड ॲनिमल विथ द वाईड रेंज ऑफ टॉलरन्स विथ वॉटर अँड ट्रायहायड्रिक, ते कोणत्याही पाण्याच्या परिस्थितीत जगू शकतात. इव्हॉल्युशन तर तुम्हाला माहितीच आहे. इव्हॉल्युशन इज अ चेंज in which rise of new species. It happens to make the organism better and sustainable to present environment. जे आपल्यामध्ये चेंजेस होत असतात एका विशिष्ट बदलामुळं, किंवा आपल्यामध्ये जे बदल होत असतात वातावरणानुसार माणूस किंवा कोणताही जीव स्वतःच करत असतो, त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन. एक्सटिंक्शन म्हणजे पर्यावरणातून समाप्त होणे. EIA, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. This ecology terminology means analyzing the effect caused by development project on the environment. एखादा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट येतो एन्व्हायरमेंटमध्ये, त्यामुळं कोणत्या कोणत्या इफेक्ट पडतो इकॉलॉजीवरती, परिस्थितिकीवरती, त्या गोष्टींचं विश्लेषण करणे म्हणजे EIA, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. इकॉलॉजी टर्मिनॉलॉजी म्हणजे विकास प्रकल्पामुळं पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचं विश्लेषण करणे, त्याला EIA असं म्हणतात. एक्सिटू म्हणजे आपण त्यांच्या अधिवासापेक्षा एखाद्या ॲनिमल किंवा प्लांटला एका नॅचरल हॅबिटॅटच्या पासून थोडं दूर ठेवतोय, ठेवतोय म्हणजे बाहेर ठेवतोय. जसं एखाद्या प्राण्याला झूमध्ये ठेवतोय, जसा तो जंगलात राहतो, आपण त्याला समजा याच्यामध्ये ठेवला
बायोलॉजिक आपण अभयारण्य किंवा त्याला राष्ट्रीय उद्यानात ठेवला तर ते त्याचं इन सिटू झालं. पण त्याला जर आपण एखाद्या प्राणी संग्रहालयात ठेवत असू तर रिसर्च किंवा कोणत्याही पर्पजनं, तर तो झाला एक्सिटिव्ह. बॉटनिकल गार्डनमध्ये प्लांट ठेवणं म्हणजे ती झालं एक्सिटिव्ह. ते त्यांच्या नॅचरल अधिवासात आहेत म्हणजे इन सिटू, म्हणजे बाहेर ठेवणं त्यांच्या नेहमीच्या परिस्थितीपासून. फ्लोरा, अ रिजन प्लांट कम्युनिटी इज दॅट एरियाज फ्लोरा. फ्लोरा म्हणजे आपण सगळ्या प्लांट कम्युनिटी. फाउना म्हणजे सगळ्या ॲनिमल कम्युनिटी. फूड चेन माहिती आहे तुम्हाला, सिक्वेन्शनल मास अँड एनर्जीचा जो फ्लो असतो फ्रॉम प्रोड्युसर, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर टू डिकम्पोजर, दॅट इज फूड चेन. गायनेकोलॉजी डील्स विथ द जेनेटिक फॅक्टर अँड देअर व्हेरिएशन. जेनेटिक फॅक्टर आणि व्हेरिएशनबद्दल ती टर्म आहे. हॅबिटॅट हा एक फिजिकल एन्व्हायरमेंट असतं. कोणताही ऑर्गॅनिझम कुठेही राहत असेल त्याला हॅबिटॅट असं आपण म्हणतो. म्युटेशन म्हणजे चेंजेस जे येतात DNA मध्ये त्याला म्युटेशन असं म्हणतो. नॅचरल सिलेक्शन ही टर्मिनॉलॉजी जी आहे आपल्या डार्विन आणि वॅलेस यांनी प्रपोज केलेली होती आणि ही टर्मिनॉलॉजी पूर्णतः इव्हॉल्युशनशी कनेक्टेड आहे. नॅचरल सिलेक्शन नावाची एक जी फिनॉमिना आहे पर्यावरणाच्या बाबतीत पण आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो पर्यावरणामध्ये फिट आहे तो जगू शकतो जास्त वेळ किंवा जास्त काळ. इंडिव्हिज्युअल स्पेसिस आपण बघितलं आहे. पॉप्युलेशन काय असतं ते माहिती आहे आपल्याला. कम्युनिटी पण माहिती आहे, एखादी ग्रासलँड कम्युनिटी, त्यानंतर कोणताही हर्ब ट्रीची कम्युनिटी. स्पेशिएशन म्हणजे प्रोसेस बाय विच न्यू स्पेसीज आर फॉर्म अँड इव्हॉल्युशन इज द मेकॅनिझम बाय विच स्पेसिएशन इज ब्रॉट अप. नवीन स्पेसीज तयार होणं, त्यांच्या माध्यमातून त्या विशिष्ट बायोलॉजिकल कंडिशन्समध्ये राहणं, इव्हॉल्युशननुसार त्यांच्यामध्ये होणाऱ्या चेंजेसनुसार, दॅट इज स्पेशिएशन. सायनेकोलॉजी मीन्स इट इज द स्टडी डायव्हर्स स्पेसीज दॅट लिव्ह इन द कम्युनिटी अँड इंटरॅक्ट विथ द सर्कमस्टान्सेस. सायनेकोलॉजी इज फर्दर क्लासिफाईड इंटू टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक इकोलॉजी. डायव्हर्सिटी ऑफ स्पेसीज आहे, स्पेसीजचं खूप मोठा एक डायव्हर्स स्पेसीजचा भाग आहे. आणि कम्युनिटी आणि त्या एकमेकांसोबत ज्या इंटरॅक्ट करतात, जसं टेरेस्ट्रियलमध्ये एकमेकांशी इंटरॅक्शन होतं, ॲक्वॅटिकमध्ये होतं. सिस्टीम इकॉलॉजी deals with the branch of ecology that takes the benefit of modern technology to understand the ecosystem. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इकोसिस्टीमला समजून घेण्याची पद्धत म्हणजे सिस्टीम इकॉलॉजी. सिंथेटिक ऑर्गॅनिक केमिकल, मॅनमेड केमिकल असतात, अँथ्रोपोजेनिक ऑर्गॅनिक केमिकल जे होलॅटाईल असतात, SOCs जे आहेत वगैरे, ते डिझॉल्व होतात वॉटरमध्ये आणि इव्हॅपरेट होतात, ज्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होतो. दॅट इज सिंथेटिक ऑर्गॅनिक केमिकल्स. याच्यामधले काही अजून कॉन्सेप्ट आहेत. टोटल डिझॉल्व सॉलिड, TDML, TSS. टर्बिडिटी काय असते? क्लाउडी कंडिशन इन वॉटर ड्यू टू सस्पेंडेड स्लिट ऑर ऑर्गॅनिक मॅटर जी तयार होते त्याला टर्बिडिटी असं आपण म्हणतो. टर्बिडोमीटरच्या माध्यमातून ती टर्बिडिटी आपण काउंट करू शकतो. तर या सर्व गोष्टी आपण बघितल्या. झिरो पॉप्युलेशन ग्रोथ काय असते? व्हेन द बर्थ रेट प्लस इमायग्रेशन इक्वल द डेथ रेट प्लस इमायग्रेशन, या गोष्टीला आपण झिरो पॉप्युलेशन ग्रोथ असं म्हणतो. ॲडॅप्टिव्ह वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्याच आहेत. व्हेरिएशन हा इकॉलॉजिकल महत्त्वाचा पार्ट आहे. थँक्यू सो मच. या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सला पण तुम्ही ही लिंक शेअर करू शकता. धन्यवाद.